स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. येणाऱ्या सर्व लॅब टेक्निशियन एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असा मेडिकल मायक्रोबायोलॉजी या सब्जेक्टमधील मोस्ट इम्पॉर्टंट असे MCQ आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपले जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच स्टेनिंग टेक्निक इज यूज टू डिटेक्ट ॲसिड फास्ट बेसिलाय. म्हणजेच ॲसिड फास्ट बेसिलाय ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती स्टेनिंग टेक्निक यूज केली जाते किंवा वापरली जाते. ऑप्शन ए ग्राम स्टेनिंग, ऑप्शन बी अल्बर्ट स्टेनिंग, ऑप्शन सी झील नेल्सन स्टेनिंग, ऑप्शन डी एंडोस्पोर स्टेनिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी झील नेल्सन स्टेनिंग. म्हणजेच झील नेल्सन स्टेनिंग इज यूज टू आयडेंटिफाय ॲसिड फास्ट बेसिलाय इस्पेशली मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस. म्हणजेच काय तर थोडक्यात ॲसिड फास्ट बेसिलायच्या बॅक्टेरिया ओळखण्यासाठी, त्याचबरोबर मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिसच्या ऑर्गॅनिझमसाठी झेल नेल्सन स्टेनिंग म्हणजे झेडएन स्टेनिंग यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर सेकंड, विच ऑर्गॅनिझम कॉजेस ट्युबरक्युलोसिस. म्हणजेच ट्युबरक्युलोसिस कशामुळे कॉज होते किंवा क्षयरोग कोणत्या जंतूमुळे होतो. ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, ऑप्शन बी मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस, ऑप्शन सी साल्मोनेला टायफी, ऑप्शन डी कॉलरा विब्रिओ कॉलरा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस. मीन्स ट्युबरक्युलोसिस इज कॉज्ड मेनली बाय द मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस. म्हणजेच ट्युबरक्युलोसिस या रोगाचा मुख्य कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण असेल तर तो मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री, विच मीडियम इज युज्ड फॉर द कल्चर ऑफ मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस. म्हणजेच मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिसच्या डिटेक्शनसाठी कोणतं कल्चर मीडिया यूज केलं जातं किंवा कोणतं मीडियम यूज केलं जातं. ऑप्शन ए ब्लड आगार, ऑप्शन बी मॅकॉनके आगार, ऑप्शन सी लॉन्सन जेन्सन मीडियम म्हणजेच LJ मीडियम, ऑप्शन सी चॉकलेट, ऑप्शन डी चॉकलेट आगार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लॉन्सन जेन्सन मीडियम म्हणजेच LJ मीडियम. LJ medium is a commonly used egg-based medium for cultivation of Mycobacterium tuberculosis. म्हणजेच मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिसच्या कल्चरसाठी लॉन्सन जेन्सन मीडियम हे खूप महत्त्वाचे असते आणि याचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्राम पॉझिटिव्ह कोका इन अ क्लस्टर. म्हणजेच खालीपैकी कोणता ग्राम पॉझिटिव्ह कोका हे क्लस्टर फॉर्मॅटमध्ये असतो किंवा कल्चर कोकाय शेपमध्ये असतो. ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस, ऑप्शन बी स्टेफिलोकोकस, ऑप्शन सी नायजेरिया, ऑप्शन डी एंट्रोकोकस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्टेफिलोकोकस. म्हणजे स्टेफिलोकोकस ॲपियर्स ॲज अ ग्राम पॉझिटिव्ह कोकाय अरेंज इन क्लस्टर रिसेंबलिंग इन बंच ऑफ ग्रेप्स. म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह कोका आणि क्लस्टर सेप हे स्टेफिलोकोकस असते, जे की ग्रेप्स लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असते. स्टेफिलोकोकस हे ग्राम पॉझिटिव्ह कोका आहे, त्याचबरोबर हे द्राक्षांच्या गुच्छासारखे म्हणजे क्लस्टर फॉर्मॅटमध्ये दिसते, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5, विच टेस्ट इज यूज टू डिफरन्शिएट स्टेफिलोकोकस युरिस फ्रॉम अदर स्टेफिलोकोकाय. म्हणजे स्टेफिलोकोकस युरिसला इतर स्टेफिलोकोकायपासून वेगळे करण्यासाठी कोणती टेस्ट वापरली जाते. ऑप्शन ए कॉग्लूस टेस्ट, ऑप्शन बी कॅटालिस टेस्ट, ऑप्शन सी ऑप्टिमम टेस्ट अँड ऑप्शन डी ऑक्झालेट टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कॉग्युलेस टेस्ट. Staphylococcus aureus is a coagulase positive while the most clinically important Staphylococci are the coagulase negative. म्हणूनच स्ट्रेप्टोकोकायस हा एक कॉग्युलेस पॉझिटिव्ह असतो, त्याचबरोबर कॉग्युलेस टेस्ट वापरून त्याची ओळख करता येते. म्हणून स्टेफिलोकोकस युरिस आणि स्ट्रेप्टोकोकस यांचा डिफरन्शिएशन करण्यासाठी कॉग्युलेस टेस्ट यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6, विच बॅक्टेरिया कॉज टायफॉइड फीवर. म्हणजेच
टायफॉइड फिवर कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? ऑप्शन ए साल्मोनेला टायफीमुळे, ऑप्शन बी सिजेला डिसेंट्रीमुळे, ऑप्शन सी विब्रिओ कॉलरामुळे, ऑप्शन डी इथेरेचिया कोली याच्यामुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए साल्मोनेला टायफी. म्हणजेच टायफॉइड फिवर इज कॉज्ड बाय साल्मोनेला, म्हणजे टायफॉइड फिवर इज कॉज्ड बाय साल्मोनेला एंटेरिका सिरोवियर टाईप कॉमनली कॉज्ड साल्मोनेला टायफी. म्हणजेच टायफॉइड फिवर हा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम साल्मोनेला टायफी आहे, म्हणून याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. Question number 7. Which test is commonly used for the diagnosis of typhoid fever? टायफॉइड फिवरच्या डायग्नोसिससाठी मोस्ट कॉमनली कोणती टेस्ट यूज केली जाते? ऑप्शन ए मॉन्टॉक टेस्ट, ऑप्शन बी विडाल टेस्ट, ऑप्शन सी विडिआरएल टेस्ट, ऑप्शन डी इलायझा टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विडाल टेस्ट. द विडाल टेस्ट डिटेक्ट अँटीबॉडी अगेन्स्ट साल्मोनेला ओ अँड एच अँटीजन. म्हणजेच विडाल टेस्टमध्ये साल्मोनेलाच्या ओ आणि एच अँटीजन विरुद्ध अँटीबॉडी तपासल्या जातात, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. विच बॅक्टेरियम इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ कॉलरा. म्हणजेच कॉलरा रोगाचा पॉझिटिव्ह बॅक्टेरियम कोणता आहे किंवा पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे? ऑप्शन ए साल्मोनेला टायफी, ऑप्शन बी सिजेला फ्लेक्झॅनरी, ऑप्शन सी विब्रिओ कॉलरा, ऑप्शन डी एर्सिनिया पेस्टिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विब्रिओ कॉलरा. म्हणजेच कॉलरा इज अ कॉज्ड बाय विब्रिओ कॉलरा अँड अ कर्व ग्राम निगेटिव्ह बेसिलाय. म्हणजे विब्रिओ कॉलरा हा विब्रिओ कॉलरामुळे होतो, त्याचबरोबर हा कर्व कॉमा शेप ग्राम निगेटिव्ह बेसिलाय असतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विब्रिओ कॉलरा. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9. विच स्टेनिंग इज यूज्ड टू डिटेक्ट बॅक्टेरियल स्पोर. म्हणजे बॅक्टेरियल स्पोर ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती स्टेनिंग टेक्निक यूज केली जाते? ऑप्शन ए ग्राम स्टेनिंग, ऑप्शन बी एंडोस्पोर स्टेनिंग, ऑप्शन सी अल्बर स्टेनिंग, ऑप्शन डी झिल नेल्सन स्टेनिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. एंडोस्पोर स्टेनिंग. एंडोस्पोर स्टेनिंग आर यूज्ड टू बॅक्टेरियल स्पोर. एंडोस्पोर स्टेनिंग इज यूज्ड टू डेमॉन्स्ट्रेट बॅक्टेरियल स्पोर इस्पेशली इन बेसिलस अँड क्लॉस्ट्रिडियम. म्हणजेच बॅक्टेरियल स्पोर दाखवण्यासाठी एंडोस्पोर स्टेनिंग वापरतात. त्याचबरोबर बेसिलस आणि क्लॉस्ट्रिडियममध्ये स्पोर आढळतात, यांच्या डिटेक्शनसाठी एंडोस्पोर स्टेनिंग टेक्निक यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. विच ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन. म्हणजेच गॅस गँग्रीनसाठी कोणता ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतो किंवा जबाबदार असतो? ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम टेटानी, ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियम प्रेफ्रिजन्स, ऑप्शन सी क्लॉस्ट्रिडियम बोटोलिनम, ऑप्शन डी क्लॉस्ट्रिडियम डिफिकल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्लॉस्ट्रिडियम प्रेफ्रिजन्स. क्लॉस्ट्रिडियम प्रेफ्रिजन इज अ मेजर कॉज ऑफ गॅस गँग्रीन क्लॉस्ट्रिडियम मोनोनॉक्रोसिस. म्हणजेच गॅस गँग्रीनचा मुख्य पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता असेल तर तो क्लॉस्ट्रिडियम प्रेफ्रिजन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच मीडियम इज सिलेक्टिव्ह फॉर साल्मोनेला आणि शिजेला. म्हणजे साल्मोनेला आणि शिजेलासाठी सिलेक्टिव्ह मीडियम कोणता आहे किंवा कोणतं सिलेक्टिव्ह मीडियम यूज केलं जातं? ऑप्शन ए ब्लड आगार, ऑप्शन बी मॅकॉनके आगार, ऑप्शन सी XDL आगार, ऑप्शन डी न्यूट्रिएंट आगार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी XDL आगार. XDL आगार मीन्स झायलोज लायसिन डेऑक्सिकॉलेट
agar is commonly used as a selective and differential medium for isolation of salmonella and shigella for clinical specimen. म्हणजेच एक्सटीएल agar हे salmonella आणि शिजलाच्या आयसोलेशनसाठी सिलेक्टिव्ह आणि डिफरन्शियल मीडियम म्हणून यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 12. Which of the following is a curved gram positive bacillus, gram negative bacillus? म्हणजे खालीलपैकी कोणतं कर्व ग्राम निगेटिव्ह बेसिलस आहे? ऑप्शन ए इचेरिचिया कोली, ऑप्शन बी विब्रियो कॉलरा, ऑप्शन सी स्युडोमोनास अर्जिनोसा, ऑप्शन डी साल्मोनेला टायफी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विब्रियो कॉलरा. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी विब्रियो कॉलरा. विब्रियो कॉलरा इज अ कर्वड कॉमा शेप ग्राम निगेटिव्ह बेसिलाई. म्हणजेच विब्रियो कॉलरा हा एक विब्रियो कॉलरा हा कॉमा शेप म्हणजेच कर्वड त्याचबरोबर ग्राम निगेटिव्ह बेसिलस आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट प्रेझन्स ऑफ युरियाज एन्झाईम? युरियाज एन्झाईमची उपस्थिती तपासण्यासाठी कोणती टेस्ट वापरली जाते? ऑप्शन ए इंडोल टेस्ट, ऑप्शन बी मिथिल रेड टेस्ट, ऑप्शन सी युरियाज टेस्ट, ऑप्शन डी सायट्रेट टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी युरियाज टेस्ट. म्हणजेच द युरियाज टेस्ट डिटेक्ट द एबिलिटी ऑफ बॅक्टेरिया टू हायड्रोलाइज्ड युरिया युजिंग द एन्झाईम युरियाज. म्हणजे युरियाचे ब्रेकडाऊन करण्यासाठी बॅक्टेरियामध्ये युरिया एन्झाईम आहे का हे युरियाज टेस्टने तपासले जाते, म्हणून याच्यासाठी युरियाज टेस्ट केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. विच व्हायरस कॉजेस एड्स? म्हणजे एड्स कोणत्या व्हायरसमुळे होतो? ऑप्शन ए HBV व्हायरस, ऑप्शन सी HIV व्हायरस, ऑप्शन सी HCV व्हायरस, ऑप्शन डी HTLV व्हायरस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HIV व्हायरस. एड्स इज कॉज्ड बाय ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. एड्सचा पॉझिटिव्ह एजंट हा HIV म्हणजेच ह्युमन डिफिशियन्सी व्हायरस आहे, म्हणून याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 15. विच व्हायरस इज रिस्पॉन्सिबल फॉर द हेपॅटायटिस बी? हेपॅटायटिस बी साठी खालीलपैकी कोणता व्हायरस रिस्पॉन्सिबल असतो किंवा हेपॅटायटिस बी कोणत्या व्हायरसमुळे होतो? ऑप्शन ए HAV व्हायरस, ऑप्शन बी HBV व्हायरस, ऑप्शन सी HCV व्हायरस, ऑप्शन डी HDV व्हायरस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. HBV व्हायरस. म्हणजेच हेपॅटायटिस बी व्हायरस कॉजेस हेपॅटायटिस बी इन्फेक्शन. म्हणजेच हेपॅटायटिस बी रोगाचा पॉझिटिव्ह व्हायरस हा हेपॅटायटिस बी व्हायरस हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. विच लॅबोरेटरी सेफ्टी कॉम्बिनंट इज यूज्ड टू हँडल इन्फेक्शियस एजंट? म्हणजेच इन्फेक्शियस एजंट हाताळण्यासाठी कोणती लॅबोरेटरी सेफ्टी कॉम्बिनेंट वापरले जाते? तर ऑप्शन ए लुमिनार फ्लो हुड, ऑप्शन बी बायोलॉजिकल सेफ्टी कॅबिनेट, ऑप्शन सी फ्यूम हुड, ऑप्शन डी हॉट एअर ओव्हन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बायोलॉजिकल सेफ्टी कॉम्बिनेट. म्हणजेच अ बायोलॉजिकल सेफ्टी कॉम्बिनेंट्स प्रोव्हाइड्स कंटॅमिनेटेड अँड हेल्प्स टू प्रोटेक्ट पर्सनल अँड एन्व्हायरमेंट अँड इट इज अप्रोप्रिएट क्लासेस द स्पेसिमम. म्हणजेच इन्फेक्शन मायक्रो ऑर्गॅनिझमला हाताळण्यासाठी बायोलॉजिकल सेफ्टी कॅबिनेट हे वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 17. विच प्रोसेस इज यूज टू किल ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग स्पोर? म्हणजे स्पोर सहित मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरली जाते? ऑप्शन ए डिसइन्फेक्शन, ऑप्शन बी अँटीसेप्सिस, ऑप्शन सी स्टरिलायझेशन, ऑप्शन डी पॉश्चरायझेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्टरिलायझेशन. ऑप्शन नंबर सी स्टरिलायझेशन. व्हॉट इज मीन बाय स्टरिलायझेशन? त्याचबरोबर स्पोरचा
चा किल करण्यासाठी कोणती टेक्निक यूज केली जाते? तर याच्यासाठी स्टॅरिलायझेशन ही टेक्निक यूज केली जाते. व्हॉट इज मीन बाय स्टॅरिलायझेशन? स्टॅरिलायझेशन इज एम टू एलिमिनेट ऑल फॉर्म ऑफ मायक्रोबियल लाईफ इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर. म्हणजेच बॅक्टेरियल स्पोरसहित सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट करण्याच्या प्रक्रियेला स्टॅरिलायझेशन म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॅफ्रोफायटी? म्हणजेच खालीलपैकी कोणता सॅफ्रोफायटी आहे? ऑप्शन ए लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स, ऑप्शन बी बेसिलस सबस्टिलिस, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम वायवॅक्स, ऑप्शन डी मायकोबॅक्टेरियम लॅप्रे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेसिलस सबस्टिलिस. म्हणजे बेसिलस सबस्टिलिस इज अ कॉमनली डिस्क्राइब्ड ॲज अ सॅफ्रोफायटिक सॉइल बॅक्टेरियम ऑब्टेन द न्यूट्रिएंट अँड डिकम्पोजिशन ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच काय तर ऑर्गॅनिक मॅटरपासून किंवा न्यूट्रिएंट मिळवणाऱ्या ऑर्गॅनिझमला सॅफ्रोफाइट असे म्हणतात. बेसिलस सबस्टिलिस हा सॉइल सॅफ्रोफायटिस म्हणून ओळखला जातो. म्हणून याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टँडर्ड मेथड फॉर बॅक्टेरियल इन्युमेरेशन? म्हणजेच बॅक्टेरियाची संख्या मोजण्यासाठी स्टँडर्ड मेथड कोणती वापरली जाते? ऑप्शन ए स्प्रेड प्लेट मेथड, ऑप्शन बी हँगिंग ड्रॉप मेथड, ऑप्शन सी ग्राम स्टेनिंग मेथड, ऑप्शन डी डायरेक्ट मायक्रोस्कोप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्प्रेड प्लेट मेथड ही यूज केली जाते. म्हणजेच द स्प्रेड प्लेट मेथड इज अ व्हिएबल प्लेट काउंट टेक्निक यूज टू एस्टिमेट द नंबर ऑफ व्हिएबल बॅक्टेरिया युजली एक्सप्रेस ॲज अ CFU पर मायक्रोलिटर. म्हणजे जिवंत बॅक्टेरियाची संख्या मोजण्यासाठी स्प्रेड प्लेट ही मेथड यूज केली जाते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. विच इज अ फॉल्स फंगस? म्हणजेच खालीलपैकी कोणता फॉल्स फंगस आहे? ऑप्शन ए ॲस्पेरजस, ऑप्शन बी पेनिसिलियम, ऑप्शन सी मिकोर, ऑप्शन डी कॅन्डिडा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मिकोर. याचं योग्य उत्तर आहे मिकोर. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.